नमस्कार. मी प्राध्यापक अजित कानशिडे. कुडाळ येथे संत राऊळ महाराज महाविद्यालय आहे. तिथे गेली जवळजवळ 25 वर्ष रसायनशास्त्र शिकवतोय. बाळराणे हे माझे मित्र. ते नेहमी म्हणायचे, आमची पंदूरला जमीन आहे आणि तिथं मला एक असा प्रोजेक्ट करायचा आहे. आता नेमकं त्यांच्या डोक्यात काय प्रोजेक्ट असतं हे लगेच समजत नसतं, हे मला आता समजलं. काल रात्रीच नेमके ते काय उठावठेव करतायत हे बघण्यासाठी म्हणून पंदूरला आलो. अंधारामध्ये जरा असं फिरणं केलं. सगळा डोंगर भाग आहे, निसर्गरम्य परिसर आहे, हे याची जाणीव झाली. सकाळी सकाळीच पक्ष्यांच्या म्युझिकमध्ये जाग आली आणि 6:30ला बरोबर आम्ही फिरायला सुरुवात केली. एक 10 मिनिटाच्या फिरण्यामध्ये जरा मला अंदाज आला. व्हिडिओमध्ये ते दाखवतीलही त्यांनी काय केलेलं आहे ते. आणि मग समजलं की त्यांच्या मनाची, त्यांच्या भावनेची किती मोठी व्याप्ती आहे ती. बाळराणे या देशासाठी वाहून घेतलेल्या व्यक्तीला खरंच काहीतरी आपल्या जिल्ह्यासाठी करायचं आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवरती पुढं आणायचं आहे. खूप मोठी व्हिजन आहे. काम तसं सोपं नाही आहे. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करायचं म्हटलं तर अडचणी ह्या येत राहतातच. आणि जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा आपणा सजग नागरिकांनी त्यांना साथ देणं हे गरजेचं आहे. नेमकं हा प्रोजेक्ट काय आहे? पर्यटन प्रेमींसाठी कशी पर्वणी आहे? निसर्गप्रेमींना कसा आस्वाद लुटता येऊ शकतो? कशा पद्धतीनं आर्थिक विकासाचं मॉडेल उपलब्ध करून देता येऊ शकतं? अनेक युवकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येऊ शकेल? ह्या ज्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहेत ना, कशा मूर्तावस्थेत येऊ शकतात हे इथं आल्यावरच समजतं. आज जी काय टहाळणी केली, त्या टहाळणीअंती जे मला जाणवलं ते मी स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडतो आणि विनंती करतो सर्व निसर्गप्रेमींना, पर्यटनप्रेमींना, सामाजिक कार्यकर्त्यांना की या बाळराणे यांच्या पंदूर जितवणे या गावी असलेल्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा. शाबासकीची थाप पाठीवर पडली तर त्यांना एक उमेद येईल आणि आपल्यातलाच एक व्यक्ती कुठच्या कुठं भरारी घेऊ शकेल. बाळराणे यांना त्यांच्या ह्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो, जिथे जिथे माझी मदत होऊ शकेल तिथे मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे. असंच सहकार्य आपणा सर्वांचंही लाभो ही अपेक्षा व्यक्त करून आज 28 फेब्रुवारी 2024 राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. आवाज ऐकू येत असेल ना पक्ष्यांचे? पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. ज्याला मेडिटेशन करायचं आहे त्याच्यासाठी इथं येणं योग्य आहे. ज्याला साहसी खेळ खेळायचे आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. ज्यांना करमणूकच करायची आहे त्यांच्यासाठीही हे ठिकाण योग्य आहे. तर या सर्वांनी आणि ह्या पंदूर जितवणे येथील बाळराणे यांच्या प्रोजेक्टला साथ द्या, हीच माझी हाक समजा. धन्यवाद.